एकत्रच झालं असतं काम. जिल्हा प्राथमिक पूर्ण प्राथमिक शाळा जिद्या मेंदिल गडमठ नंबर 1. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे गडमठ गावच्या शाळेमध्ये. ही आमची पुतणी अश्विनी ही या शाळेमध्ये शिकली. त्या शाळेमध्ये आता आपण आज चाललो आहे. ती पण खूप वर्षाने येते कामधंद्यासाठी पुण्याला. आता आलो आहे, बघूया आतमध्ये जातो. त्यात आहे शाळा छोटीशी पण मस्त आहे. पण पहिलं आपण बाहेरून बघूया. पूर्वीचे देणगीदार त्यावेळेस 2000 रुपये पण खूप होते. किती वर्षापूर्वीचं असेल? हां ना. इयत्ता 7वी पर्यंत शाळा आहे ना ही. आणि ही अश्विनी ही या शाळेतलीच विद्यार्थी, माझी विद्यार्थी. जी शाळेमध्ये पहिली आली ना, 9वीला पहिली होती. हुशार विद्यार्थी. जुन्या आठवणी शाळेतल्या. शाळेतल्या गावचा वर्ग. आज बुधवार. आम्ही इथून येतो. शाळेतला अजून काही वर्ग आपण बघूया आता. हा आहे पहिलीपर्यंतचा, पहिली इयत्ता पहिली. हो मस्त आहे पण ना बघायला. अंगणवाडी गडमठ गावठण. मेथी बघायला. अच्छा, हे बाहेर आलो आता आपण. हां, हा आहे शाळेचा मागचा भाग, जिथे कलिंगडाची
बागायत केली, बागायत आहे, शेतीच म्हणा. तुम्ही बघू शकता इथे कलिंगडच भरपूर. वाघाने वाघाची वाघबीळ पण कुठेतरी आहे ना ते वरती होती आमच्या इथे. असं वाघ नाही आता पहिल्या. कोकणातलं घडमट गावमधलं आमचं आता मॉर्निंग वॉक करून चालतोय आता आम्ही. आमचा भाचा सुधीर, तुम्ही बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये चॅनलचे स्टॉल टाकलेले, वडापाव, चायनीज सगळी दुकानं. हर होणेरी माणूस. आणि फोंड्यामध्ये पण असं दुकान आहे. तुम्ही कोणी व्हिडिओ हा बघत असेल माझा तर फोंड्यामध्ये नक्की ह्याला दुकानाला व्हिजिट करा. आणि ही आहे पुतणी, ही पण आहे राहते पुण्याला, पण महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या दरम्यान सगळेजण इथे येतात गावी. घडमट स्पेशल एपिसोडमध्ये तुमचं परत एकदा सहर्ष स्वागत आहे. तर आज आमचा घडमटचा 4था दिवस. तर आज महाशिवरात्रीच्या दिवसानंतर 2 दिवसाने आज आमच्याकडे गवळदेवची पूजा असते. तर तिकडे कालपासूनच तिकडे तयारी चालू झाली आहे. मुलांनी रात्रीच तिकडे थोडीशी साफसफाई करून, डेकोरेशन करून रात्रीपासूनच तिकडे भोंगे चालू केलेत, गाणी. तर आता आपण जाऊया आणि तिकडे बघूया. तिकडे जेवण, महाप्रसाद आहे दुपारी, संध्याकाळी पूजा आणि रात्री नाटक. बघूया. तर आमचं हे गवळदेवचं मंदिर जे आहे ते घरापासून थोडंसं 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. थोडंसं नदीकाठी आहे, वसलेलं आहे. तर इथे संध्याकाळी 11 वाजता हे नाटक, नेरूरचं प्रतिकंकन. आता मी आलो आहे तिकडे मंदिराकडे, पण तुम्हाला इथे गाण्यांचा आवाज पण येत असेल तुम्हाला. तर त्या मंदिरामध्ये त्यांनी गाणी लावली आहेत. ते काय गाणी थोडीशी कॉपीराइट होते ना त्याच्यामुळे, गाण्यांमुळे. गावकरी आणि गुराखी एकत्र येऊन जेवण बनवतात आणि स्नेहभोजन करतात. जंगलात चरणाऱ्या गायी, गुरे व गुराख्यांचे हिंस्र पशूपासून संरक्षण व्हावे यासाठी निसर्ग देवतेला व जंगलाचा राजा म्हणजे वाघाला साकडं घालण्याचा हा कार्यक्रम आहे. निसर्ग हा सर्वश्रेष्ठ असल्याचे भारतीय संस्कृती सांगते. म्हणूनच कुठलेही काम, व्यवसाय निसर्गपूरक असावे अशी शिकवण भारतीय संस्कृती देते. म्हणूनच भारतातील सर्व उत्सव हे पर्यावरणस्नेही आहेत. डोंगराळ भागात नदी किंवा पाणवठ्याच्या ठिकाणी हा उत्सव प्रामुख्याने होतो. सर्व गुराखी, शेतकरी, लहान थोर मंडळी गवळदेवाच्या स्थानाची साफसफाई करतात.
बरोबर नाही यार. त्याला बदलून टाका. एक तास म्हणतो एक तास. ए बाबा एक तास म्हणतो फिरी झालं. त्याला बदलून टाका. नाही, नको बरोबर. दुपारच्या आरतीनंतर पुढचा कार्यक्रम असतो तो आपला वनभोजनाचा. हे शाळेतली मुलं आलेली दुपारचं जेवण जेवण्यासाठी आणि हे आहेत माझ्या बाबांचे मित्र गावचे. अजूनही आठवण येते बाबांची. हॅलो शनियाचा आपला फोटो काढतो. एक काका एक दे. अनिलचे आणि त्याचे पैसे दे बघ. अनिलचे आले. आणि कोणाचे अनिलचे येतील आणि याचे येतील. सतीशला पण अरे आले आले. गुरु भक्तीने गौरवीला नमस्कार कोणता देवाच केला. महादेव त्या महादेवाला हर महादेव. रावणाला जगंभीर केले. जेव्हा पोट बहुतेक गेले. तुम्हाला किती जाणार? 3. हा आता बघू यांचं झालं की नाही घ्यायचं. झाला डोका झाला डोका. हे कान कर तुझे कान दे इधर का मोठे मोठे चाव में हा संभव भवनवर्ता प्रभो प्रभेश्वरा स्वयं आदित्य पुष्कर राष्ट्र महास्वना अनादिगौ धाताविधातो समापला लोके केशव पदम नाम अमर प्रभो ईश्वर कर्म मंत्र शास्त्र हा शास्त्र प्रकाश होई गवळदेवकडे महापूजा चालू आहे सत्यनारायणाची आणि आम्ही इथे स्टॉल करतोय. मंचुरियन भेल. अरे जेव्हा तू जण गेलो लोक पाय पडत. तू बोल ना 2 शब्द म्हणू का आरतीला या म्हणून आवाज तुझा बोला म्हणून मी ना माझा आवाज म्हणतो. मंडळी आरतीला येऊ आरतीला बाबा गावात सांगू जा होय ना होय की येणार. गावातल्या येते आरतीला सुरुवात होत आहे ते सर्व मंडळींनी लवकरात लवकर येण्याची कृपा करावी. अतिशय
सेवा करण्याची ताकद या सर्व भक्त मंडळांना प्राप्त व्हावी. मनामध्ये प्रत्येकाच्या ज्या इच्छा असतील त्या इच्छेची पूर्तता कर. त्यांना चांगल्या प्रकारचं सुख, चांगल्या प्रकारचं आयुष्य, चांगल्या प्रकारचं आरोग्य त्याला प्राप्त व्हावं. इच्छाकांक्षा ज्या ज्या असतील त्या पूर्तता करण्यासाठी जे आज भक्त मंडळी तुझ्या सेवेसाठी हात भेटीचा प्रत्येकाने तालाबाद प्रमाणे जे काय प्रत्येक भक्त मंडळी गावी हे जे उभ्याने भजन करतात, नाचतात, गातात ते बघायला खूप बरे वाटते, मजा येते जरा. गवळदेवीच्या पूजेनिमित्ताने इथे आपणास स्टॉलसुद्धा बघायला मिळतात. खाण्याचे, खेळणी आणि वेगवेगळे इतर वस्तू आपणास बघायला मिळतील.
स्पष्ट सवालच येत नाही. श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ नेहरू प्रस्तुत सुधीर कलिंगन साहेब यांनी स्टेजवर यायची कृपा करावी. कोकणचे भजन सम्राट सन्माननीय प्रकाशजी पारकर बुवा, लोरे पंचायत समितीचे विजयी उमेदवार सन्माननीय दिलीपजी रावराडे साहेब यांचे चिरंजीव सिद्धेश दिलीप रावराडे, या लोरे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या नूतन जिल्हा परिषद सदस्या सौ रिद्धी सुद्धा गडबडगावच्या माजी सरपंच. हा सत्कार सोहळ्याचा कार्यक्रम संपल्यानंतर सुरू होणार आपलं दशावतारी नाटक. चला तर मग दशावतारी नाटक थोडंसं बघूया. चला तर हा माझा व्हिडिओ मी इथेच संपवतो. अजून कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा. आता वाजले सकाळचे 3:30. सकाळ ते 3:30 पर्यंत नाटक चालू होतं. चला तोपर्यंत काळजी घ्या. बाय.